नमस्कार, मीरा डेली व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी माझ्या मीरासाठी पौष्टिक आणि हेल्दी खिचडी ओट्स खिचडी बनवली होती। मीराने ती आवडीने खाल्ली का हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी मीरासाठी केली होती ओट्स खिचडी। त्याच्यासाठी मी एका भांड्यात 1 चमचाभर असं तूप टाकलं। त्याच्यानंतर अगदी थोडासा कांदा घातला। कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यात थोडेसेच टोमॅटो ॲड केले, तेही चांगले भाजून घेतले। त्याच्यानंतर फ्रोझन मटार मी घेतले होते, तेही थोडेसे ॲड केले। ते व्यवस्थित चांगलं परतून घेतलं। चांगले मऊ होऊपर्यंत थोडेसे चांगले बारीक गॅसवरतीच मी परतून घेतले। आपल्याला हे थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक मसालेही घालू शकता, गरम मसाला, हळद पावडर वगैरे हे सगळं घालू शकता। पण मी फक्त मीरा बाकीचे कुठलेच मसाले खात नाही, त्याच्यामुळे मी फक्त त्याच्यामध्ये हळदच मिक्स केली होती, हळद फक्त घातली होती थोडी। बाकीचे कुठलेच मसाले मी ॲड केलेले नाही आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यात भाज्याही घालू शकता, छोटे छोटे तुकडे करून बीन्स घालू शकता, गाजर घालू शकता। पण माझ्याकडे ते आता अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मी फक्त कांदा, टोमॅटो आणि फ्रोझन एवढंच घातलेलं आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यात ओट्स आणि 2-3 मखाने घेऊन त्याची मी पावडर केली होती। तेही ओट्स आणि मखाने पावडर हे दोन्हीही मिक्स घातलेले आहे त्याच्यात। ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी थोडं तुम्ही जास्त घातलात तरी चालेल, कारण खिचडी ही बाळासाठी द्यायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती मऊच शिजवायची आहे। ओट्स मऊच होतात, पण तरी आपण थोडंसं पाणी जास्त घालूया। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे। मी तेलात मुद्दाम पनीर भाजलेलं नाही आहे, कारण ते व्यवस्थित शिजत नाही आणि नीट खाल्लं जात नाही। त्याच्यामुळे तुम्ही पनीर हे नंतर ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये। त्याच्यात चवीपुरतं मीठ घालून 1-5-10 मिनिटांसाठी खिचडी झाकून घ्या मंद गॅसवर। बघा आता आपली खिचडी किती छान तयार झाली आहे। जे बाळ असंच खिचडी खातं त्याच्यासाठी तुम्ही अशीच देऊ शकता। ती मऊ होण्यासाठी मी आणखी थोडंसं त्याला पाणी घालून मी पुन्हा एकदा त्याला शिजवलेलं आहे। अगदी छान मऊ अशी खिचडी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये पनीर आणि मटार अगदी छान शिजलेलं आहे। ही थोडीशी मी पाणी घालून आणखी थोडीशी मऊ करून घेतलेली आहे खिचडी। आता ही थोडीशी मी साईडला काढून थंड करणार आहे, कारण मला ही मिक्सरला बारीक करायची आहे। कारण अजून इतकं मोठं असं एकदम डायरेक्टली मीरा अजून खात नाहीये, त्याच्यामुळे मिक्सरला मी बारीक प्युरी करून मी तिला देणार आहे। ही झालेली आहे आपली बारीक, मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे। आता सगळ्यात अवघड काम म्हणजे मीराला खायला घालणं हे असतं। तिला खायला घालताना तिला खायची इच्छा नव्हती, तिला फिडिंग करायचं होतं। मग तिला 2 मिनिटं मी फिडिंग करून मी परत तिला खायला घेतलं। तिला 1 घास खायला घालूपर्यंत तिच्याशी खूप खेळावं लागतं। तिचं इकडं तिकडं पळणं, खेळणी गोळा करणं हे सगळं चालू असतं। खायला तेवढे मीराचे खूप नखरे असतात। तिला खायला घालण्यासाठी माझा खूप वेळ जातो। तिला खूप खेळवत, काहीतरी दाखवत, खेळण्यांच्या सोबत खेळवत खायला घालावं लागतं। तुम्ही बघू शकता मीरा खाताना किती नखरे करते इथे। किती वेळा तिला एका जागेला उचलून बसवावं लागतं की बसून खा बाई, पण तिला नीट खायचंच नसतं।
तिला एक 5-5 मिनिटांनी वेगळं वेगळं खेळणं हवं असतं की ज्याच्यामध्ये ते गुंतून त्याच्यात तिचं लक्ष गेलं की एखादा चमचा ती तोंडात घेईल असं. तरी पण ही खिचडी मीराने अगदी आवडीनं खाल्लेली आहे. खेळत खाल्ली पण खूप आवडीने खाल्ली. तिच्यासाठी आज खरंच खूप पौष्टिक जेवण तयार झालेलं आहे. आणि ओट्स खाल्ल्यामुळे मुलांचं पोट हे नेहमी भरलेलं राहतं. जर तुम्ही ही खिचडी संध्याकाळी जरी घातली बाळाला तरी बाळाचं पोट खूप वेळ शांत राहतं, अगदी भरल्यासारखं राहतं. त्यामुळे तुम्हीही तुमच्या बाळाला ही ओट्सची खिचडी नक्की करून द्या. त्याच्यामध्ये गाजर वगैरे तुम्ही सगळं ऍड करून घालू शकता. मीराने सगळी खिचडी संपवलेली आहे. अगदी थोडीशी ठेवली 2 चमचे, पण सगळी खिचडी संपवली. त्याच्यानंतर मीराचं मस्तपैकी आवरलं आणि पोट भरल्यामुळे ती लगेच झोपायला तयार झाली. झोपत असताना तीच गाणी म्हणत झोपायला लागली. व्हिडिओ कसा वाटला